तुमची पण धनुरास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धनुराशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजपर्यंत तुम्ही आयुष्याच्या वाटेवर जे काही दुःखाचे सोहळे पाहिलेत, ज्या अपमानाचा घोट गळ्यात गिळून जगासमोर हसण्याचा आव आणलाय आणि रात्रीच्या अंधारात एकट्याने अश्रू गाळलेत, त्या तुमच्या प्रचंड संयमाची आणि त्यागाची परीक्षा आता संपली आहे. हो, बरोबर ऐकलं. तुमच्या आयुष्यात एक असा महाभयंकर टर्निंग पॉईंट येणार आहे, जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि डोळे आनंदाने विस्फरतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी धनुराशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो पहा, आतापर्यंत प्रत्येक पावलावर तुम्हाला फक्त आणि फक्त काटे, अडथळे आणि लोकांचे टोमणेच मिळाले ना. ज्या लोकांनी तुमच्या प्रामाणिकपणेचा आणि साधेपणाचा फायदा घेऊन तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता देवच चोख उत्तर देणार आहे. तुम्ही स्वतः संकटात असताना इतरांना मदत केली आणि याच तुमच्या देव माणूस असण्याचा मोबदला आता थेट वरचा मालक तुम्हाला देणार आहे. गेले कित्येक महिने किंवा वर्षापासून मंडळींनो, गेले कित्येक महिने किंवा वर्षापासून तुमच्या मनात एकच प्रश्न अवस्थित करत होता, माझं चांगलं कधी होणार, माझं भाग्य कधी उजळणार, मी कोणाचं वाकडं केले. तर मंडळींनो, आता वेळ ती अगदी जवळ आलेली आहे. आता तुमच्या वाईट दिवसाची अधिकृत आणि कायमची समाप्ती झाली असून सुखाचा आणि ऐश्वर्याचा एक नवा सूर्य तुमच्या आयुष्यात उगवत आहे. यापुढे मिळणारी सुखद ऐश्वर्याची लाट अशी असेल जी तुमच्या आयुष्य पूर्णपणे पालटून टाकणार आहे. अरे बापरे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात ती घडायला आता अवघी काही क्षण उरले आहेत. आजपर्यंत नोकरीत प्रमोशन मिळणं असो, व्यवसायात टिकून राहण्याचा संघर्ष असो, रखडलेली सरकारी कामे असो किंवा कोर्ट कचेरीचे अडकलेले विषय असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त अपयश आणि निराशाच पाहायला मिळाली ना. जेव्हा तुम्हाला वाटलं की आता आयुष्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत आणि स्वतःच्या नशिबावरचा विश्वास उडू लागला, अगदी त्या क्षणी मोठा चमत्कार घडणार आहे. ज्या एका अत्यंत महत्त्वाच्या फोन कॉलची आणि शुभ बातमीसाठी तुमचे डोळे पांढरे झाले होते, ती गुड न्यूज आता थेट तुमच्या दारात येऊन धडकणार आहे. ही बातमी ऐकताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि आनंदाच्या उकळ्या फुटतील. एवढंच नाही तर समाजात ज्या लोकांनी तुम्हाला तुच्छ लेखलं, तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, तेच लोक आता तुमची प्रगती पाहून तोंडात बोट घालतील आणि तुमचा सल्ला घेण्यासाठी तुमच्या दारात उभे राहतील. हा फक्त बदल नसून तुमचा गमावलेला मानसन्मान आणि प्रतिष्ठा पुन्हा एकदा पूर्वेपेक्षा कित्येक पटीने परत मिळण्याची एक ऐतिहासिक वेळ आहे. आयुष्यात सर्वात जास्त मानसिक त्रास जर कशामुळे होत असेल तर ती म्हणजे भयानक आर्थिक चणचण. गेले काही काळात किंवा महिन्यात मंडळींनो, गेले काही काळात तुम्ही हा नरक अत्यंत जवळून अनुभवला. रोजच्या गरजा भागवण्यासाठी, कुटुंबाच्या साध्या साध्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमचे खिसे पूर्णपणे रिकामी झाले होते आणि डोक्यावर कर्जाचा असा डोंगर साचला होता की रात्रीची झोप पूर्णपणे उडाली होती. पैशासाठी लोकांसमोर हात पसरण्याची नामुष्की आली होती आणि त्याच अपमानामुळे तुमचे मन आतून तीळ तुटले. पण आता घाबरू नका, देवाने तुमची ती लाचारी आणि गरिबी पाहणे आता कायमचं बंद केलं आहे. आज गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर अधिक विस्फोट होणार आहे, ज्यामुळे तुमचे रिकामे खिसे अचानक नोटाच्या थप्प्याने भरून जातील. अनपेक्षित मार्गाने अचानक प्रचंड प्रमाणात धनलाभ होण्याचे संकेत आणि प्रबळ योग जुळून येत आहेत. कोणाकडे अडकलेले जुने पैसे असो, रेंगाळलेला व्यवसाय असो किंवा अचानक झालेला मोठा आर्थिक फायदा असो, पैसा हा असा काही या खेळून वाहू लागेल की तुम्ही विचारही केला नसेल. कर्जाचा तो भयानक भार एका झटक्यात उतरणार असून लक्ष्मी मातेची अशी कृपा तुमच्या समोर मंडळींनो, लक्ष्मी मातेची अशी कृपा तुमच्या बरोबर असणार आहे की आयुष्यभर पुन्हा कधी कोणासमोर हात पसरण्याची वेळ किंवा गरज देखील पडणार नाही. हा चमत्कार पहा. स्वतःच्या डोळ्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. आयुष्यात बाहेरच्या कितीही संकटेशी आपण एकटे लढू शकतो, पण जेव्हा आपल्या घरातूनच आपल्या जवळच्या माणसाकडून पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा माणूस आतून पूर्णपणे उद्ध्वस्त होतो किंवा तुटतो. गेल्या काही काळात
तुमच्या बाबत नेमकं हेच घडलं आहे का? कमेंट करून नक्की सांगा. एका छताखाली राहून रक्ताच्या नात्यामध्ये असा काही दुर्वा निर्माण झाला होता, जणू काही सर्वजण एकमेकांचे शत्रूच बनले होते. लहान सहान गोष्टीवरून लागलेली वादाची आग किंवा थिणगी आता घरात वणव्यासारखी पसरली होती. भाऊ बहीण असो, आई वडील असो किंवा अगदी आयुष्यभराची गाठ बांधलेला जोडीदार असो, प्रत्येकासोबतचं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं होतं. रोजची घरामधली कटकट, घरामध्ये कायम असणारा तो ताणतणावाचा आणि रडण्या ओढण्याचा मोह यामुळे तुमचे मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळले होते. रात्री शांत झोप लागणं तर दूरच, पण सकाळी डोळे उघडताना एक अनामिका भीती तुमच्या छातीवर घर करून राहिली होती. निराशेच्या या गर्दीत तुमचा जीव गुदमरत होता. परंतु आता सावध व्हा आणि लक्ष देऊ नये का? या भयंकर परिस्थितीचा आज गुरुपौर्णिमेनंतर आज एक अचिंबित करणारा शेवट होणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. नात्यामधील कटुरता आणि बर्फासारखा गोठलेला दुरावा आता एका झटक्यात वितळून जाणार आहे. घरातील सर्व गैरसमज दूर होकार अचानक प्रेमाचा, आपुलकीचा आणि विश्वाचा एक अभूतपूर्व महापूर येणार आहे. जे कुटुंब कालपर्यंत एकमेकांचं तोंड बघायला तयार नव्हते, तेच आता आनंदाची मिठी मारताना आणि हसताना दिसतील. घरातील हा कुटुंबी कल संपून पुन्हा एकदा हस्तखेत आणि आनंदाचे दिवस तुमच्या दारात उभे ठाणार आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं की धनुराशीच्या आयुष्यात कशा प्रकारे दुःखाचा काळ संपून सुखाची नवी पाठ उगवणार आहे, पैशाचा पाऊस पडणार आहे आणि नात्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. पण लक्षात ठेवा, हे सर्व बदल घडून आणण्यासाठी आणि गुरुकृपेचा हा वरदहस्त कायम आपल्या पाठीशी ठेवण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत शक्तिशाली आणि अचूक उपाय करावेच लागतील. जर हे उपाय चुकले तर सोन्यासारखा योग हातातून निघून जाईल आणि नंतर फक्त पश्चाताप उरेल. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर पहा मंडळींनो, आजचा उपाय, आजच सोडून द्या हा घातक आळस. मंडळींनो, आजच सोडून द्या आयुष्यामधला आळस आणि नकर्मता. आजच्या पवित्र मुहूर्तावर मनामध्ये एक लोखंडी संकल्प करा की तुमच्या आयुष्यातील आळस, वाईट सवय आणि सतत शंका घेण्याची नकारात्मक सवय तुम्ही आजच या क्षणी सोडून देतात. जेव्हा तुमचा संकल्प पक्का होतो तेव्हा ब्रह्म देखील तुम्हाला साथ द्यायला धावून येतो. दुसरा उपाय, भुकेलेल्या गायीची सेवा आणि चारा दान करा. मंडळींनो, आपल्या संस्कृतीत गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं देखील मानलं जातं. एखाद्या भुकेलेल्या गायीला प्रेमाने जवळ घेऊन हिरवा चारा, गूळ किंवा पोळी खाऊ घाला. गायीच्या पाठीवरून हात फिरून तिचे आशीर्वाद घ्या. हा उपाय तुमच्यावर आलेली सर्व वास्तुदोष आणि ग्रहांचे मोठे संकट एका झटक्यात नष्ट करेल. तिसरा उपाय, आई वडिलांच्या पाया पडल्याशिवाय अजिबातच घराबाहेर पडू नका. जगात आई वडिलापेक्षा, मंडळींनो, अख्ख्या सृष्टीमध्ये, अख्ख्या जगामध्ये आई वडिलापेक्षा मोठा कोणताही देव नाही. आज सकाळी उठून सगळ्यात आधी आई वडिलांच्या चरणी लीन व्हा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. त्यांच्या मुखातून निघणारा आशीर्वाद तुमचे असे काही रक्षण करतील की जगातील कोणती ताकद तुमचं वाईट करू शकणार नाही. चौथा उपाय, ओम गुरुदेवताय नमः, ओम गुरुदेवताय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा 108 वेळा जप करा. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही जप करू शकता. कुठल्याही मंत्राचा जप करा. जेवढे मंत्र सांगितले त्याच्यामधला एकही मंत्राचा जप केला तरीही चालेल. एका शांत ठिकाणी बसून डोळे बंद करून या अत्यंत शक्तिशाली गुरुमंत्राचा जप करा. या मंत्राच्या उच्चाराने निर्माण होणारी ऊर्जा तुमच्या मनातील आणि शरीरातील सर्व नकारात्मकता बाहेर फेकून देईल. मेंदू शांत होईल आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद निर्माण होईल. मंडळींनो, गरजूला अन्नदान आणि पिवळ्या फुलाची गरजूंना अन्नदान आणि पिवळ्या फुलांची पूजा, एखाद्या खरोखर भुकेलेला आणि गरीब व्यक्तीला भरपेट अन्नदान करा. तसेच दिव्याच्या किंवा गुरुच्या चरणी ताजे पिवळे फुलं जसे की झेंडूची फुलं अर्पण करून शुद्ध तुपाचा दिवा लावा. हे पुण्यकर्म तुमच्या आयुष्यात कधी अन्नधान्याची कमतरता पडू देणार नाही आणि भरभराटीचे दरवाजे सतत सातड उघडे ठेवेल. या उपायावर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण आता तुमचे वाईट दिवस खऱ्या अर्थाने संपलेत आणि यशाचा सूर्य तुमच्या डोक्यावर चमकू लागलाय. आणि हो मंडळी, तुमच्या घरामध्ये जर खरं सतत कटकट असेल किंवा आयुष्यामध्ये भरपूर संकटे असतील तर मंडळींनो, दर गुरुवारी किंवा शनिवारी
भीमसेन कापूर आणि आपल्या 4 लवंगा घेताना अखंड लवंगा घ्या आणि लवंगा कुठेही खराब झालेली नको, बुरशी लागलेली नको. बरोबर 4 लवंगा घ्यायच्यात आणि भीमसेना कापूर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी आणि थोडासा तेजपाता जरी टाकला तरीही चालेल. आणि जेव्हा आपण हे मंत्र जप करतो तेव्हा मंत्र जप करताना तुम्हाला ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या जाळायच्या आहेत. जेव्हा तुम्ही जाळतात तेव्हा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. कोणालाही तुम्हाला हे जो उपाय आहे तर तो करताना सांगायचा नाही, सारखं पाठीमागून बघायचं देखील नाही. आणि आपल्याला एक अभिमंत्रित पाणी करायचं आहे. जसं की उजव्या हातामध्ये तुम्ही एक छोटंसं तांब्या घ्या, तांब्या भरून घ्या आणि उजवा हात त्याच्यावर ठेवा. आणि जेव्हा जोपर्यंत तो जाळ जळतोय तोपर्यंत तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. हे सर्व करत असताना तुमच्या शेजारी कुणीही लहान मूलबाळ नको किंवा मोबाईल नको. एक मन एकत्रगतेने ठेवा आणि हे उपाय पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावाने करा. बघा तुमच्या घरामध्ये कशी अखंड लक्ष्मी नांदेल. तुम्ही दर गुरुवारी करा किंवा दर शनिवारी करा. कुठल्याही वारी केलं तरी तुमच्या आयुष्यामध्ये सर्वपणे संकटे भस्म होतील आणि घरामध्ये नकारात्मक गोष्ट, कुठलीही नकारात्मक ऊर्जा राहू द्या, घरामध्ये टिकणार नाही. तर पहा मंडळींनो, हा उपाय एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल किंवा ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत ज्यांची कोणाची धनुरास आहे किंवा तुमचा मित्रपरिवार असेल किंवा नातेवाईक असेल, कुणीही तुमचे नातेवाईक असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना देखील या माहितीचा उपयोग घेता येईल. तर मंडळींनो, आपल्या चॅनलवर खरंच तुम्ही नवीन आले असाल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर मंडळींनो, भेटू आपल्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.